नमस्कार. महाभारताची कथा आता अशा पडावावर येते आहे जिथून या संपूर्ण कथेला वेगळंच वळण मिळणार आहे. आत्तापर्यंत किमान संबंध जपण्यासाठी तरी काही घडत होतं. आता यापुढे प्रत्येकाच्या मनातला राग असा उफाळून बाहेर येणार आहे. इंद्रप्रस्थ बघितल्यानंतर दुर्योधनाच्या मनामध्ये प्रचंड द्वेषाची भावना येऊ लागली आहे आणि त्याला वाटतंय की हे सगळं माझं झालं पाहिजे. आणि ते कसं होणार तर युधिष्ठिराला द्यूत खेळण्यासाठी बोलवायचं, सारी पाठ मांडायचा, त्याच्यावरती खेळ करायचे, सोंगट्याने आपलं हलवून टाकायच्या, ते दान पडेल त्याप्रमाणे आपली कवडी पुढे सरकवायची. हा सारीपाठाचा खेळ जो जिंकेल त्याला त्या पणाला लावलेल्या गोष्टी मिळणार. म्हणजे नुसता खेळायचं नाही आहे तर काहीतरी पणाला लावायचं आहे. जसा जुगार असतो ना तसं. देगलूरकर महाराजांनी खूप छान सांगून ठेवलं आहे. ते म्हणाले होते, वेश्येचे प्रेम, जुगाराचा खेळ आणि दारूची नशा जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत ते छान वाटतात आणि एकदा का ते संपलं की मग त्याच्याविषयीचा प्रचंड तिरस्कार मनामध्ये भरू लागतो. जे बघा, जे नाच गाण्यावरती पैसे उडवतात त्यांना दारूची नशा असते आणि नाचगाणं चालू असतं. ती समोरची नर्तिका आपल्यावर खोटं खोटं प्रेम दाखवत असते तोपर्यंत छान वाटतं. आणि एकदा नर्तिकेचं प्रेम संपलं की मग संपलं. दुसरं काही त्याच्याविषयी फक्त घृणा असते आणि आपण लुटल्या गेलो याची जाणीव असते. त्यामुळं कैफात किंवा नशेत ज्या काही गोष्टी घडतात ना त्या अगदीच स्वतःचं वाटोळं करणाऱ्या असतात. आणि कुठल्याही गोष्टीचं व्यसन, कैफ हे त्रासदायक ठरतं. युधिष्ठिराला देखील या द्यूताचा असाच नाद आहे. द्यूत म्हटल्यावर तो थांबतच नाही. तुम्हाला आठवत असेल, तो अज्ञातवासामध्ये कंक म्हणून काम करू लागला तेव्हा सुद्धा त्याचा आवडता खेळ द्यूतच होता. या द्यूताचं, जुगाराचं, पणाला लावून हरण्याचं, जिंकण्याचं एक व्यसन असतं आणि युधिष्ठिर या खेळासाठी वेडापिसा होतो याची जाणीव शकुनीला आहे. ज्याला वाटोळं करायचं आहे ना तो त्या माणसांची रेकी करत असतो. हे साधं लक्षात घ्या. गणित तो तपासत असतो की याचं काय आहे, कुठे वीक पॉईंट आहे, कोणत्या मुद्द्यावर हा जेरीला येऊ शकतो याचा विचार तो प्रत्येक जण करत असतो. आणि खास करून खलप्रवृत्तीचा माणूस अशा गोष्टीची चाचपणी करत असतो, अंदाज घेत असतो आणि त्या अंदाजावरच तो ठरवत असतो. म्हणूनच शकुनी दुर्योधनाला सांगतोय, आता तू तुझ्या भावाला म्हणजे युधिष्ठिराला द्यूतासाठी बोलव. या द्यूताच्या खेळामध्ये मी किती वाकबगार आहे हे तुला चांगलं ठाऊक आहे. म्हणजे नुसताच हुशार आहे असं नाही, यात छल कपट करण्यात सुद्धा मी प्रवीण आहे हे स्वतः शकुनी सांगतो दुर्योधनाला. तू द्यूत खेळण्यासाठी बोलव. त्याला मी इतका गुंतवून ठेवतो की आपलं सर्वस्व पणाला लागतं आहे याची जाणीवच त्याला होणार नाही. दुर्योधन आपल्या कपटी मामाच्या कौशल्यावर विश्वास ठेवून असतो आणि तो ठरवतो की लवकरच द्यूताचा खेळ हस्तिनापूरच्या सभागृहामध्ये झाला पाहिजे. आणि मग द्यूताच्या खेळाचं निमंत्रण युधिष्ठिराला पाठवलं जातं. आता हा धर्मराज युधिष्ठिर भावाच्या खेळाच्या आमंत्रणाला नाही कसं म्हणायचं. म्हणजे मुळात इच्छा द्यूत खेळण्याची, पण खेळाच्या आमंत्रणाला नाही कसं म्हणायचं. तो त्याचा उपमर्द होईल, खेळाच्या भावनेचा अवमान होईल. म्हणून युधिष्ठिर खेळाच्या आमंत्रणाला स्वीकारतो. बरं, यावेळी युधिष्ठिराच्या मनामध्ये एक विचार यायला हवा होता, आलाही असेल कदाचित, की आपण श्रीकृष्णाला या आमंत्रणाच्या विषयी कल्पना दिली पाहिजे. आलाही असेल. पण त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे इंद्रप्रस्थ अथवा हस्तिनापूरमध्ये नाहीत तर ते द्वारकेत आहेत
कारण द्वारकेवरती आक्रमण झालेलं आहे. त्यामुळं श्रीकृष्णाला सांगण्याची अजिबात तसदी युधिष्ठिरानं घेतली नाही आणि त्यानं द्यूताच्या खेळाला संमती दिली. या द्यूताच्या खेळाचं एक वैशिष्ट्य आहे. हा खेळ जितका कौशल्याचा आहे ना, तितकाच तो दैव आणि नशिबाचा आहे. म्हणजे यात कौशल्यपणाला लागतं खेळणाऱ्याचं. कारण आपण असं करून त्या सोंगट्यांना आपल्या हातावरच चोळायचं आणि टाकून द्यायचं. त्यावेळी दाण किती पडेल, 4, 6, 8 हे आपल्याला अंदाज बांधावा लागतो आणि मग सोंगट्या टाकाव्या लागतात. आता यामुळं हा कौशल्याचा खेळ आहे. आणि तेवढं दान पडून समोरच्यालाही नशिबानं तशी साथ नाही दिली पाहिजे तर ते जिंकता येतं. हा नशीब आणि कौशल्य या दोन्हीचा खेळ आहे. आता कौशल्य आणि नशीब याच्यामध्ये पणाला लागते ती संपत्ती, ते ऐश्वर्य, ते राज्य. आणि जो हरेल तो त्या गोष्टी गमावत असतो. मुळात द्यूत हा खेळ असेल आताच्या जुगारासारखा, तर पणाला काय लावलं जावं याच्याविषयी काही नियम असले पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सोनं लावताय, जवाहिरे लावताय, दागिने लावताय, पैसे लावताय, इथपर्यंत ठीक आहे. पण अख्खं राज्य, बायको, भाऊ या सगळ्यांना पणाला लावण्याचं, या सगळ्यांना दास बनवण्याचा अधिकार आहे का? तो युधिष्ठिराला आहे का हा प्रश्नही पडला पाहिजे. म्हणजे भलेही युधिष्ठिरानं आपल्या असलेल्या अधिकारात, मला तर याच्यामध्ये काही शंका येते, व्यासानी लिहिलेल्या महाभारतामध्ये काही कथा प्रक्षिप्त आहेत का? तसं आनंदशास्त्री आठवले, वरदानंद भारती यांनी द्रौपदीच्या आयुष्यात घडलेला प्रसंग प्रक्षिप्त आहे असं म्हटलेलं आहे. तो घुसडला गेलेला आहे असं म्हटलेलं आहे. आता बऱ्याच जणांनी हा प्रसंग घडलाय असं सांगितलंय, तर वरदानंद भारती याला प्रक्षिप्त आहे असं म्हणतात. त्यांचं महाभारताचे वास्तव दर्शन हे पुस्तक नक्की वाचावं. त्यामुळे त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट होत जातील. दाजी पणशीकरांचं म्हणणं वेगळं आहे, बाकीच्यांचं म्हणणं वेगळं आहे. काय आहे, दुर्गाबाई, दाजी पणशीकर यांनी महाभारतामध्ये पाहिलेला कर्ण हा यांना समजलेला आहे. तसाच तो कर्ण आहे का हे तपासलं पाहिजे. प्रत्येकाने या सगळ्या विषयाच्या मध्ये मूळ महाभारताला बघून तपासून यावरती भाष्य केलं पाहिजे. त्यामुळे मी कोणती कथा खरी, कोणती कथा खोटी याच्या फारसं भानगडीत पडत नाहीये. मी तुमच्या मनामध्ये फक्त त्या कथेच्या विषयीचं वास्तव रूप आणि वादविवाद काय आहेत याची जाणीव करून देतोय. कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येणार नाही, त्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. काही कथा या महाभारतामध्ये स्वीकारल्या गेल्या, काही कथा या नाही म्हणून सांगितल्या गेलं. असो, जे असेल ते असेल. पण हे सगळं युधिष्ठिर पणाला लावतो आहे असा तो खेळ आहे. आणि या खेळाला प्रारंभ करताना पासूनच शकुनीनं एक पथ्य पाळलेलं आहे. ते म्हणजे आपल्या जिंकण्याचा डांगोरा पिटलाय. आत्यंतिक आनंदानं विकट हास्य करत शकुनी मी जिंकलो, ये जीत गए असं तो म्हणत पुढे सरकतोय. या विकट हास्याच्या माग एक कारण आहे. आणि ते कारण असं आहे की एखाद्या खेळाचं व्यसन असलेल्या, एखाद्या खेळाच्यासाठी खूप मागे लागलेल्या माणसाला दुसरा जिंकत आहे ही जाणीवच त्याला अजून खेळण्यासाठी उद्युक्त करते. आणि म्हणूनच शकुनी या सगळ्या डावपेचांच्या सहित खेळायला बसलाय. आणि युधिष्ठिर हे आमंत्रण स्वीकारून खेळण्यासाठी हस्तिनापूरच्या रत्नचूडामणी महालामध्ये आलेला आहे. बघूया पुढे काय काय होतंय ते. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.